नमस्कार, सुप्रभात मित्रांनो। आता हा दुसरा चार्जर चेंज केला आम्ही। तिसरा चार्जर चेंज केला आता। नमस्कार, सुप्रभात मित्रांनो। आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। सकाळचे 9 वाजलेत मित्रांनो। उठले, माझं आवरून झालंय, संतोषचं पण आवरून झालंय। कुंदन शेटचं राहिलं, कुंदन शेट वगैरे तोंड हातपाय धुवायला गेलेत। मागच्या साईडला ते गाड्या दिसतात, तिथं टाकी वगैरे पाण्याची, तिथं गेलेले आहेत। आता चहा वगैरे प्यायचा, निघायचं मित्रांनो। आता इथून जायचं उत्तमच्या इथं थोडं काम आहे, तेवढं करायचं। मग तेवढं काम झालं की मग पुढं काय ना, जरा वायरिंगचं हे ते आमचा चार्जर सारखा खराब होते। त्याचे फ्यूज वगैरे टाकले तरी लगेच 2 मिनिटात उडून जातात ते, त्याच्यामुळं तो लोडच घ्यायना। काय झाले काय माहिती। चार्जर पण बदलून बघितलं आम्ही ते, पण काय उपयोगच होत नाही। त्याच्यामुळं आता परत इथं दाखवायचं उत्तमच्या इथं, आणि मग तिथून पुढं प्रवास चालू। आता आंघोळ नाही करायची, आता चहा वगैरे घ्यायचं फक्त आणि निघायचं। आले बघा कुंदन शेट आणि संतोष मागं दिसतात ते। चहा वगैरे पिऊन निघूयात मित्रांनो, पुढचा प्रवास चालू आपला। या मित्रांनो, नाश्ता करायला 11:15 वाजले। इथं आहे उत्तमच्या इथं आलोय, जरा ते चार्जरचं काम करायचं होतं। पुरी भाजी सांगितली, तेवढं काम झालं की निघायचं लगेच डायरेक्ट। मग एकदम उडपीच्या अलीकडे वगैरे थांबू। उत्तम येतो म्हटलं, पण अजून आला नाही। आम्हीच बसलोय सगळेजण नाश्ता करण्यासाठी। तर या नाश्ता करायला मित्रांनो। चार्जर बसवते मित्रांनो। आता हा दुसरा चार्जर चेंज केला आम्ही। तिसरा चार्जर चेंज केला आता। दुकानवाले म्हणतात हा भारीतला आहे एकदम। आता बघू किती भारी आहे, नाहीतर बेळगावच्या इथं गेल्यानंतर परत बंद पाडायचा। एवढं काम झालं की निघायचं लगेच। लावलं ना रात्री की हा गुड नाईट लावलं की हे झालं। रात्री पण गुड नाईट लावून झोपलो आम्ही तिथं। बघूयात किती वेळ लागतो आता, लगेच निघूया। हायवेलाच थांबलेलो आहे। उत्तमचं गॅरेज, उत्तम येतो म्हटलं, पण त्याला काम आहेत, समोर गाड्या दिसतात, त्याच्यामुळं काही यायना। एवढं चार्जर बसून झालं की निघूयात मित्रांनो। बघा, या डिक्समधून आमचं ऑइल बाहेर फेकते। नेमकं काय झालं काय कळेना, भरपूर ऑइल बाहेर फेकते। आसिफ मिस्त्रींना फोन केला होता कुंदन शेटनी, त्यांनी म्हटले त्याचा एअर काढा म्हणजे ते व्यवस्थित होईल। कुंदन शेट गेलेत आता खाली, एअर काढा ते त्याचा। एअर काढल्यानंतर म्हटले व्यवस्थित येईल, ते बाहेर नाही फेकणार। आतमध्ये ते नट खोलून त्याचा एअर काढायचा आहे, पाईप वगैरे काढायचा। जास्त वेळ नाही लागणार, 5-10 मिनिटात तर होऊन जाईल। सगळी डिक्स घाण झाली त्याच्यामुळं। मागच्या चक्करला गाडी धुतली होती, पण परत घाण झाली। पाऊस बारीक बारीक चालू होता। तेवढं एअर काढून निघूयात मित्रांनो। कुंदन शेट आहे, कुंदन शेटला सगळं माहिती आहे। कुंदन शेट 75% स्वतःच मेकॅनिक आहे, त्यांना काय बरीच माहिती आहे गाडीतल्या कामातली। गाडीचं काम चालू असताना ते अजिबात कुठं हालत नाही, तिथंच सगळं हे करत असतात। त्याच्यामुळं सगळं वायरिंग वगैरेचे पण काम करतात। चार्जर बदलला आता, जरा भारीतला चार्जर आणून दिला त्यांनी। बघूयात आता काय होतं, चालतो का नाही व्यवस्थित काय माहिती। आता तर चालू झालं, जरा वेळ चालतो, परत नंतर
संध्याकाळी रात्री काय लावलं गुड नाईट वगैरेचे कॉईलचे की परत प्रॉब्लेम होतो. निघत मित्रांनो लगेच ते काम करून. बघा मित्रांनो रस्ता एकदम किती भारी आहे. दोन्ही साईडने सगळे चिंचेचे झाडे आहे. मधून गाडी जातात. सिंगल रस्ता आहे पण एकदम मस्त वाटतं या रस्त्याला गाडी चालवायला. थोडासा सिंगल एक 25 किलोमीटरचा. काम नाही झालं याचं चालू. आता कलगट्टीला पोचू एक 15-20 मिनिटात. कलगट्टी जवळच आले. आता जेवायचं अजून काय ठरलं नाही. बहुतेक यादलापूरला वगैरे जेवण करू. बरोबर 2 गाड्या काटाकाटी जातात. मित्रांनो दुपारचे 3:30 वाजलेत. आलोय आता यादलापूरच्या घाटाच्या अलीकड समोसा खाण्यासाठी. जंगलात आहे एकदम. मागं सगळे जंगल आहे. सगळीकडे जंगल आहे. शेटला एकदम जोराची भूक लागली आहे. आणि समोसा पण चांगला असतो. आम्ही बरेच वेळा खाल्ला. संतोष भाऊ खातो ना? भारी का? आवडलाय सगळ्यांना. गाडी दिसते आपली पलीकडे लागलेली. आता आज आमचं दुपारचं जेवण समोसाच आहे. मग डायरेक्ट रात्री सेकंड उरला जेवायला. समोसा खावा. उशीर झाला जरा जेवायला त्याच्यामुळे शेटला भूक लागली. मध्ये आधी आम्ही बॉबी वगैरे खाल्ली. शेटने काहीच खाल्लं नव्हतं. एकदम जंगलाच्या मध्येच आहे. सगळं जंगलच आहे पण प्राणी कधी दिसत नाही इथं. प्राणी आम्हीच आहे. या समोसे खायला खाऊया. गरम गरम आहे एकदम. हा ससा आहे आमचा. हा पुन्हा शेट म्हणतोय हा आमचा ससा आहे. बघा ना सशासारखाच खातो. तेवढंच तोंड उघडतं त्याचं. खाऊयात मित्रांनो समोसा. आता मित्रांनो रात्रीचे 9:30 वाजलेत. आता आलोय आता आम्ही मयूर हॉटेल. भटकळच्या पुढे आहे मयूर हॉटेल ढाबा. तिथंच आता थांबणार आहे. जेवण वगैरे करायचं पण जरा खूप गर्दी आहे हॉटेलमध्ये. त्याच्यामुळं थोडा वेळ लागणार आहे आम्हाला. तर आजचा मित्रांनो हा व्हिडिओ इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र. जय हिंद.